नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 27 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण 10 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी चौथे आहे। कितवे? तर चौथे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत हा युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीन नंतर जगातील चौथा सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला गेला आहे। तर भूतान या निर्देशांकात तळाला 145व्या स्थानावर आहे, हेही लक्षात ठेवा। तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2006 पासून दरवर्षी globalfirepower.com वेबसाईटद्वारे जारी केला जातो। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बांगलादेश सीमेवर कोणत्या दलाने ओपीएस अलर्ट सराव सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सीमा सुरक्षा दलाने। कोणत्या? तर सीमा सुरक्षा दलाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने भारत बांगलादेश सीमेवर 10 दिवसांची ओपीएस अलर्ट मोहीम सुरू केली आहे। तर हा सराव 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये चालणार आहे। तर या काळात बीएसएफ सीमेवर कडक गस्त आणि सतर्कता ठेवेल आणि सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तैनात असेल। यानंतर बीएसएफने 4096 किलोमीटर लांबीच्या भारत बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्यांवर देखरेखीच्या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू केले आहे। तर यानंतर मित्रांनो, बीएसएफ विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर स्थापना 1 डिसेंबर 1965 मध्ये झाली। मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत दलजीत सिंह चौधरी। यानंतर पुढील प्रश्न। तर 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो दिल्लीत पोहोचले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंडोनेशिया। कोणत्या? तर इंडोनेशिया या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत। तर राष्ट्रपती प्रोबोवो या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते। तर भारत आणि इंडोनेशियामध्ये सखोल आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत। तर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार म्हणून इंडोनेशिया हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा आणि इंडो पॅसिफिक प्रदेशाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे इंडोनेशियाची जकार्ता, चलन आहे इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत प्रोबोवो सुबियांतो आणि ब्रिक्स मध्ये समाविष्ट असलेला हा 10वा देश आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा। तर 15वा राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 15वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे। तर भारताची मतदार यादी 99.1 कोटी आणि 100 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे, लक्षात ठेवा। तर भारत निवडणूक आयोगाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्थापना आहे 25 जानेवारी 1950 मध्ये झाली। तर मुख्यालय दिल्ली आणि मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्याचे? तर राजीव कुमार हे आहेत आणि इतर आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू। आणि कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली? तर 324 ते 329 या। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे पाचवा। तर फिक्की फ्रेम्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आयुष्यमान खुराना बनले आहेत। कोण? तर आयुष्यमान खुराना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर आयुष्यमान खुराना यांची फिक्की फ्रेम्सचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर तो बधाई हो, अंधाधुन आणि आर्टिकल 15 मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे। तर फिक्की विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्थापना 1927 मध्ये झाली। मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन अग्रवाल। कोण आहेत सध्याचे अध्यक्ष?
हर्षवर्धन अग्रवाल. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वैष्णवी शर्मा बनली आहे. कोण आहे? तर वैष्णवी शर्मा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर वैष्णवी शर्माने 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक 2025 मध्ये मलेशिया विरुद्ध भारतासाठी शानदार हॅट्रिक केली आहे. तर महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी हॅट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उषा वंश बनली आहे. कोण? तर उषा वंश. यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय बालिका दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर राष्ट्रीय बालिका दिवस 2025 समानता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी 24 जानेवारी रोजी साजरा केला गेला. तर या दिवसाचा उद्देश समाजातील मुलींच्या विरोधात असलेल्या असमानतेवर प्रकाश टाकणे आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. तर राष्ट्रीय बालिका दिवस 2008 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केला आहे. यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम काय होती? तर उत्तम भविष्यासाठी मुलींना प्रेरणा देणारी ही थीम आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा, तर राष्ट्रीय पर्यटन दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारतामध्ये दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जात असतो. तर हा दिवस पर्यटनाचे महत्त्व आणि भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे. तर थीम कोणती होती 2025 ची? तर समावेशक वाढीसाठी पर्यटन ही थीम होती. यानंतर मित्रांनो, जानेवारी महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस पाहून घेऊयात. तर 1 जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आला. 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस. 9 जानेवारी रोजी अनिवासी भारतीय दिन किंवा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आणि राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा करण्यात आला. 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस. 15 जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिवस आणि 16 जानेवारी रोजी लोकपालचा पहिला स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला आणि 20 जानेवारी रोजी पेंग्विन जागरूकता दिवस आणि 23 जानेवारी रोजी शौर्य दिवस. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला आणि 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यानंतर मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे, तर कोणत्या राज्याने 22 जानेवारी 2025 रोजी स्थापना दिवस साजरा केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश या राज्याने. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 24 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेश आपला 76वा स्थापना दिवस साजरा करत आहे. तर या दिवशी 1950 मध्ये राज्याचे अधिकृत नाव उत्तर प्रदेश असे करण्यात आले. तर स्थापना दिनानिमित्त उत्तर प्रदेश सरकार उत्तर प्रदेश गौरव सन्मान प्रदान करते. तर यंदा 6 जणांना हा सन्मान देण्यात येणार आहे. तर कोण आहेत ते 6 जण हेही आपण पाहून घेऊयात. तर कृष्णकांत शुक्ला, हिमांशु गुप्ता, मनीष वर्मा, कृष्णा यादव आणि कर्नल सुभाष देशवाल व डॉक्टर जयसिंग यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. तर यानंतर प्रत्येक विजेत्याला 11 लाख रुपये प्रमाणपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर उत्तर प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य. यानंतर राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी आहे सारस आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत 80 आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच येईल अशी मी अपेक्षा करतो.
तर अलीकडेच अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.